नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये दाबेली मसाला करणार आहोत। आपण पाहणार आहोत दाबेली मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य। 2 मसाला वेलची, तुम्ही 1 मसाला वेलची आणि त्या व्यतिरिक्त 2 ते 3 हिरव्या वेलच्या सुद्धा घेऊ शकता। 2 दालचिनी, चमचाभर लवंग आणि काळी मिरी, चमचाभर शहाजिरं। तुम्हाला जर साधं जिरं घ्यायचं असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता। 2 चमचे बडीशेप आणि 3 चमचे धणे, त्याचबरोबर सुकं खोबरं आणि तेजपत्ता। तुम्ही तीळ, चक्रफूल आणि दगडफूल सुद्धा घेऊ शकता। आपण घेतलेले मसाले भाजण्यासाठी असा पॅन गरम करायचा। दालचिनी, मसाला वेलची, लवंग, काळी मिरी, शहाजिरं, बडीशेप आणि धणे, सर्व मसाले गॅसची फ्लेम लो ठेवूनच असे गरम करून घ्यायचे। मसाले गरम झाल्यावर त्यांचा सुगंध देखील सगळीकडे दरवळतो। सर्व मसाले गरम करून झाल्यावर तेजपत्ता घ्यायचा आणि तोही असा गरम करून घ्यायचा। सर्व मसाले गरम झाल्यावर ते असे ताटात काढायचे। आता आपण बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं भाजणार आहोत। खोबरं आपण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत असं क्रिस्पी भाजून घेतलेलं आहे। गरम केलेले सर्व मसाले असे थंड करून घ्यायचे। भाजलेले मसाले थंड झाल्यावर असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सर्व साहित्य काढून घ्यायचं। आता यामध्ये हिंग, काळं मीठ, तुम्हाला जर काळ्या मिठा व्यतिरिक्त साधं मीठ जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। लाल मिरची पावडर, तुम्ही काश्मीरी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता किंवा बेडगी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता। चमचाभर सिट्रिक ॲसिड आणि 2 चमचे साखर, त्याचबरोबर आमचूर पावडर। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये फिरून आपला दाबेली मसाला करून तयार आहे। आता घरच्या घरी झटपट तुम्ही असा दाबेली मसाला सहज करू शकता। तुम्ही सुद्धा जर असा दाबेली मसाला केला तर तो हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा। 7 ते 8 महिने आरामात टिकतो। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।